श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्री हा एक अत्यंत खास असा दिवस. वर्षभरामध्ये जरी 12 शिवरात्री येत असल्या तरीसुद्धा महाशिवरात्री ही अत्यंत खास असते. महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे सुद्धा मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांचे भक्त हे महाशिवरात्रीचे व्रत करतात, उपवास करतात. त्याचप्रमाणे या दिवशी शिवांची विशेष पूजा आराधना केली जाते. प्रत्येक शिवमंदिरामध्ये या दिवशी प्रचंड गर्दी असते आणि प्रत्येक शिवमंदिरामध्ये भोलेनाथांचा रुद्राभिषेक हा सुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी चालू असतो. महाशिवरात्री या दिवशी रात्रीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्री ही यंदा 15 फेब्रुवारी रविवारी आलेली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्याने महादेव लगेच प्रसन्न होतात. या दिवशी केलेल्या पूजेचे फळ हे इतर वेळेला केलेल्या पूजेपेक्षा 100 पटीने अधिक असते. धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र आणि शुभकारक मानली आहे. याच दिवशी प्रकाशाच्या स्वरूपामध्ये शिव प्रकट झाले होते. या दिवशी व्रत केल्याने शिवशंकरांच्या आशीर्वादाने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचप्रमाणे धनधान्य व सुखसौभाग्यामध्ये वाढ होते. यंदा महाशिवरात्रीची तिथी ही 15 फेब्रुवारीला सायंकाळी 5:04 सुरू होणार आहे आणि 16 फेब्रुवारीला सायंकाळी 5:34 संपणार आहे. त्यामुळे रविवारी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री असणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बरेचसे लोक महाशिवरात्रीचा उपवास करत असतात आणि हा उपवास कसा करायचा आहे, हा उपवास कधी सोडावा, उपवासाला काय खावे, कोणते पदार्थ चुकूनही खाऊ नयेत, उपवास करताना आपण कोणत्या चुका करू नयेत, त्याचप्रमाणे उपवास सोडताना सुद्धा तो आपल्याला योग्य पद्धतीने सोडायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा आपल्याला एक पदार्थ अवश्य खायचा आहे जेणेकरून आपल्याला त्या उपवासाचे संपूर्ण फळ मिळेल. तर उपवासाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीच्या उपवासाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सोडला जातो. इतर उपवास आपण करतो तेव्हा दिवसभर उपवास करून रात्री तो सोडत असतो, परंतु महाशिवरात्रीचा उपवास मात्र दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा आहे. उपवास जो आहे तर तो सर्व व्यक्ती करू शकतात, म्हणजे कुमारिका करू शकतात, विवाहित महिला करू शकतात, विधवा करू शकतात. त्याचप्रमाणे पुरुषसुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करू शकतात. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि आपल्याला या दिवशी उपवास हा सात्विक राहून करायचा आहे. आता उपवास करत असताना उपवासाचे सुद्धा काही प्रकार आहेत, जसं की निर्जला व्रत काही लोक करतात. यामध्ये पाणी सुद्धा घेत नाहीत, म्हणजे पाणी न पिता, काहीही न खाता पिता आपल्याला हा उपवास करायचा असतो. दुसरा प्रकार म्हणजे फलाहारी व्रत. यामध्ये दूध आणि फळे जी आहेत तर ती घेतली जातात आणि दूध जेव्हा आपण या उपवासाला घेतो त्यावेळेला त्या दुधामध्ये 4 दाणे साखर ही अवश्य टाकायची आहे, फक्त दूध आपल्याला घ्यायचं नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन आपण हा उपवास करू शकतो. जेव्हा आपण महादेवांचा कोणताही उपवास करतो तर या उपवासाला तिखट मीठ खाल्ले जात नाही, तर अळणी पदार्थ खाल्ले जातात. परंतु जर आपल्याला मीठ खाणे गरजेचेच असेल तर आपण जे उपवासाचे पदार्थ बनवतो यामध्ये सैंधव मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. आता आपण या उपवासाला जे पदार्थ खातो तर ते कोणकोणते पदार्थ खाऊ शकतो, तर बघा, या उपवासाला आपण दूध घेऊ शकतो किंवा दुधाचे पदार्थ जसं की दही, ताक, पनीर. त्याचप्रमाणे आपण नारळ पाणी घेऊ शकतो, चहा पण पिऊ शकतो. तसेच आपण फक्त पाणी पिऊन सुद्धा हा उपवास करू शकतो. सुकामेवा, यामध्ये काजू, मनुका, बदाम, तसेच खारीक, खजूर, शेंगदाणा लाडू, बटाटा वेपर्स. तसेच आपण फळे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकतो. मग फळामध्ये आपण सफरचंद, पपई, केळी, पेरू, चिकू, तर आपल्याला जी फळे अवेलेबल होतील तर ती फळे आपण या उपवासाला खाऊ शकतो. परंतु जांभूळ, चिंच, फणस किंवा फणसाचे पदार्थ तर हे मात्र आपल्याला उपवासाला खायचे नाहीत. तसेच आपण साबुदाण्याची जी खिचडी आहे तर ती बनवू शकतो आणि ही बनवताना यामध्ये सैंधव मिठाचा वापर करायचा आहे. तसेच मखाना खीर आपण बनवू शकतो. मखाने दुधामध्ये शिजवून त्यामध्ये सुकामेवा घालून आपण ही खीर बनवू शकतो. राजगिऱ्याची रोटी किंवा राजगिऱ्याचे इतर पदार्थ असतील, राजगिऱ्याची वडी आपण बनवू शकतो, लाडू बनवू शकतो. कारण यामध्ये प्रथिने आणि फायबर जे आहेत तर ती जास्त प्रमाणामध्ये असतात. त्यामुळे आपण राजगिरा जर उपवासाला खाल्ला तर आपली तब्येत जी आहे तर ती सुद्धा सांभाळली जाईल.
त्यामुळे आपण राजगिऱ्याचे पदार्थ खाऊ शकतो. तसेच रताळे ज्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात. तर असे आपण पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकतो. परंतु जेव्हा आपण महादेवांचा उपवास करतो तर त्यावेळेला वरीचे तांदूळ म्हणजे काही भागांमध्ये काय करतात की वरीचे तांदूळ ज्याला आपण भगर म्हणतो तर ही मात्र खाल्ली जात नाही. त्याचप्रमाणे पॅक केलेले ज्यूस असतील किंवा कोल्ड्रिंक्स असतील तर हे सुद्धा खाणे आपल्याला टाळायचं आहे. इतरांचं उष्ट खायचं नाही. आपण जेव्हा उपवास करतो त्यावेळेला आपण जे उपवास किंवा व्रत करतो याचे पावित्र्य आपल्याला राखायचे आहे. त्यामुळे इतरांचं उष्ट खायचं नाही. अगदी आपल्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याचं उष्टसुद्धा खायचं नाही आणि आपलं उष्ट कोणाला द्यायचं नाही. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तर तेवढंच आपल्याला उपवासासाठी ताटामध्ये वाढून घ्यायचं आहे. कॉफी पिणे हे सुद्धा शक्यतो टाळायचं आहे. जरी कॉफी ही उपवासाला चालत असली तरीसुद्धा कॉफी पिल्यामुळे आम्लपातळी वाढू शकते. त्यामुळे आपल्याला कॉफी पिणे टाळायचं आहे. तसेच आपण जेव्हा उपवास सोडतो म्हणजे दुसऱ्या दिवशी तर त्यावेळेला सुद्धा उपवास सोडण्यासाठी मांसाहार असेल किंवा इतर जे तामसिक अन्नपदार्थ आहेत तर ते खायचे नाहीत. कांदा लसणाचा वापर आपल्याला भाज्यांमध्ये करायचा नाही. उपवास सोडताना आपण दही भात खायचा आहे. त्यानंतर आपण इतर सात्विक भोजनसुद्धा घेऊ शकतो. परंतु महाशिवरात्रीचा उपवास सोडताना दही भात हा अवश्य खावा. आणि जेव्हा आपण जेवण बनवतो तर यामध्ये सात्विक अन्नपदार्थच असावेत. जास्त मसालेदार, तेलकट किंवा कांदा लसूण वापरून केलेले पदार्थ आपल्याला अजिबात करायचे नाहीत. त्यामुळे उपवास करताना जेवढी काळजी आपण घेतो तर तेवढीच काळजी आपल्याला उपवास सोडताना आणि उपवास सोडण्यासाठी आपण जे पदार्थ खातो ते बनवताना सुद्धा घ्यायचे आहे. जर आपण उपवास सोडताना चुकीच्या पद्धतीने तो सोडला किंवा चुकीचे अन्नपदार्थ खाल्ले तर मात्र आपण जे व्रत करतो याचे आपल्याला संपूर्ण फळ मिळणार नाही. तसेच जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्यावेळेला सुद्धा अगोदर आपल्याला देवाला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. उपवास सोडताना शांतपणे आपल्याला उपवास सोडायचा आहे. उगीचच मोबाईल बघत किंवा गाणी ऐकत उपवास सोडायचा नाही. किंवा आपण उपवास सोडत आहोत आणि विनाकारण इतरांशी बोलत आहोत तर असं न करता आपल्याला मनामध्ये महादेवांचं नामस्मरण करत उपवास सोडायचा आहे. तसेच अंघोळ न करता आपल्याला उपवास सोडायचा नाही. आणि जेव्हा आपण उपवास सोडतो तर त्यावेळेला आपल्याला जेवढं अन्न हवं आहे तर तेवढंच अन्न वाढून घ्यायचं आहे. ताटामध्ये शिल्लक ठेवायचं नाही. एकदा आपण उपवास सोडला की त्यानंतर किमान तासभर तरी आपल्याला काहीही खायचं प्यायचं नाही. उपवासामुळे आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आणि सात्विक आहार घ्यायचा आहे. पचायला हलका असलेला आहार आपल्याला उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे. ज्यामुळे आपल्या पचनशक्तीला काहीही नुकसान होणार नाही. आपल्या तब्येतीवरती त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. आणि जेव्हा आपण उपवास सोडणार आहोत तर त्या अगोदर 20 मिनिटं आपल्याला 1 ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि ते घोट पाणी जे आहे तर ते आपल्याला घोट घोट प्यायचं आहे. यामुळे आपल्या तब्येतीवरती उपवासाचे कोणतेही परिणाम होणार नाहीत. तर अशा प्रकारे हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. महाशिवरात्रीचा उपवास सोडण्याची जी वेळ असणार आहे तर ती 16 फेब्रुवारीला सकाळी 6:33 दुपारी 3:10 असणार आहे. तर या वेळेमध्ये आपण हा उपवास सोडू शकतो.